जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर बांधवानो की ही अजय बावस्कर ह्यानं आता बिळातून त्या सापासारखं तोंड बाहेर काढलंय आणि बोलायला सुरुवात केली की आता मनोजदादांनी उपोषण केलं मुंबईला, आमरण उपोषण. तर त्याचं म्हणणं आहे की जाताना दादा रडले, तर मग ते रडायचं नसतंय, म्हणजे त्याच्या शब्दातून तसा तो बोलला, लढायचं असतंय. तर ह्या अजय बावस्करला सांगायचं आहे, अरे मूर्खासारखं काय पण तू वक्तव्य करू नको दादांवर. तुला चांगलं करणं होत नाही ते नाही, वाईट तरी करू नको ना. की भाऊक म्हणजे की दादांना वाटत होतं की आपण माघारी येऊ का नाही येऊ, कारण की त्यांची उपोषण करून करून पूर्ण अंगाची चाळण झाली. त्याच्यामुळं दादांच्या अंगात ताकद राहिली नाही. दादा कशामुळे भाऊक झालं की त्यांनी कितीतरी त्यांच्या कुटुंबापासून आज लांब आहेत, किंवा समाजासाठी त्यांनी किती काय काय केले आणि ह्या समाजाने सुद्धा त्यांना किती सहकार्य केले, की एक मनात भावना निर्माण झाली आणि दादा भाऊक झाले की असं रडणारा आणि करणारा तो आमचा मावळा नाही. आमचा मावळा हा खंबीरपणे लढा देणारा आणि निस्वार्थपणे लढणारा हा आमचा मावळा आहे. तर अजय बावस्कर, तुला सांगायचं आहे की आता किती जरी काही झालं तरी हा सगळा अखंड मराठा समाज हा मनोजदादांच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळं तू आता वळवळ करायचं बंद कर आणि ती तुझी तसली भाषा आता बोलायची बंद कर. जरा लायकीत राहा आणि लायकीत बोल. चांगलं करणं होत नसेल ना तर वाईट तरी करू नको. आपल्या घरी शांत झोपून राहा, नाहीतर ह्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर देखील तुला भेटलं जाईल. आणि चार बाऱ्या आम्ही सांगायला लागलो की आमच्या गोरगरिबाचा लढा आम्ही लढलो पण आणि आम्ही जिंकलो पण आणि आम्हाला विजयाचा गुलाल लागला पण. आता तू मधी तोंड घालू नको, मधी तोंड खुपसू नको, आणि तुझ्या सांगण्याची शिकवण्याची आम्हाला काहीच गरज नाही. आम्ही हारलो, आम्ही जिंकलो, काही जरी झालं तरी आमच्या हिमतीवर झालोय. त्याच्यामुळं तू मधी शेण खाऊ नको. तू तुझ्या लायकीत राहा.